श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक विधान परिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारी निश्चिती आणि माघारीवरून मोठं नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। अखेर अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आलं। यानंतर महायुतीतील नगरसेवकांची फटाफट होऊ नये याकरता नगरसेवकांवर पुढील 3 दिवस सहलीच्या निमित्तानं पहारा राहणार आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी सहलीच्या निमित्तानं महायुतीच्या नगरसेवकांना बाहेरगावी नेण्याचा निर्णय घेण्यात आला। शिक्षण मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख तिन्ही पक्षांचे आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मनपातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल नाशिक शहरातील हॉटेल एक्सप्रेस इन इथं समन्वय बैठक आयोजित केली होती। या बैठकीत निर्णय घेण्यात आला। या समन्वय बैठकीमध्ये सहलीचं नियोजन झालं असून आज सायंकाळी सर्व नगरसेवक ठाण्याकडे रवाना होणार आहेत। जवळपास 3 दिवस हे नगरसेवक तिथंच थांबतील। त्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना नाशिकमध्ये आणलं जाणार आहे। याबाबत मंत्री दादा भुसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना फोन केल्यानंतर तसेच सूचना देखील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिल्या। अतिशय कमी वेळामध्ये सर्व महायुतीचे मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, गट नेते सर्व उपस्थित राहिला। त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागतही करतो, आभारही व्यक्त करतो। वरिष्ठांनी सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, त्याप्रमाणे सर्वांनी आपण काळजीपूर्वक एकांतर 4 दिवस राहायचं आणि वरिष्ठांच्या सूचना सकाळी पार्टी तुम्ही तिथं आहात आणि तुमचा आदेश आम्ही सर्व पाळू। त्यामुळे आपण सर्वजण उद्या तुम्ही सांगितलं त्या टायमाला आम्ही एकत्र येऊ आणि तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व पालन नक्की करू असा शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं गेलं होतं आणि या संदर्भामध्ये ऑलरेडी पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। कोणी जे सोशल मीडियाला टाकलं त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणं आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये पण कदाचित काही लोक ज्यांना हे चांगलं ते काही अफवा पसरवणं, सोशल मीडियामधून खोट्या गोष्टी प्रसारित करणं असे पण प्रकार करतील। ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटला त्याची तक्रार नोंदवण्यात आली, परंतु विनंती असणार आहे की अशा खोट्या अफवांवर आपण कोणी विश्वास ठेवू नये आणि चर्चा विनिमय होते। मला वाटतं की शहराच्या आपल्या वॉर्डच्या विकासाच्या संदर्भामध्ये संवाद होतो आणि म्हणून आपण एकत्रित होणार। एकूणच मतदानाच्या दिवशी सकाळीच ते थेट मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करूनच आपल्या घरी परतणार असल्यानं पुढील 3 दिवस महायुतीच्या नगरसेवकांची फाटा फुटवणं यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आतापासूनच आपली ताकद पणाला लावत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।